नमस्कार, राम राम असं न म्हणता काय झालं का जेवण हा प्रश्न विचारणारा अस्सल कोल्हापूरकर. याच कोल्हापुराला जगभरात मानाचं स्थान मिळवून दिलंय ते इथल्या तांबड्या मातीत जन्मलेल्या पहलवानांनी आणि इथल्या तांबड्या रस्स्याने. तांबडा या शब्दाचा खरा अर्थ करवीरपूरवासियांनी जगाला सांगितला. तांबडा अर्थात लाल, पण कोल्हापूरवासियांसाठी तांबडा अर्थात तांबडा रस्सा. चला मग आज आपणही बनवूया कोल्हापुरातील घरातून निघून 5 स्टार हॉटेलपर्यंत पोहोचलेला तांबडा रस्सा. तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण, 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो, 4 चमचे आलं लसणाची पेस्ट, 3 चमचे दही, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा खसखस, 3 दालचिनीचे तुकडे, 7 ते 8 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 2 तेजपत्ता, 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या, 1 दगडी फूल, पाव वाटी सुका नारळ, 2.5 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 लिंबू, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या मटणाला मीठ, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस लावून घ्या. मग यात दही घाला व मटणाला छान चोळून लावून घ्या. आता किमान तासाभरासाठी हे मटण मुरवत ठेवा. तासाभराने एका लोखंडी कढईत किंवा तव्यात थोडंसं तेल तापवा व या तेलात खोबरं व कांदा सोडून बाकीचा सर्व अख्खा गरम मसाला भाजून घ्या. गरम मसाल्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत हा मसाला खरपूस भाजून घ्या व वेगळा काढून घ्या. मग याच तव्यात सुकं खोबरं व कांदाही वेगवेगळा भाजून घ्या. छान बदामी रंगावर कांदा आणि खोबरं भाजायचंय. आता भाजलेले ही सर्व जिन्नस एकत्र करून यात थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घ्या. यानंतर एका खोलगट भांड्यात तेल तापवायला घ्या व त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा सोनेरी रंगावर भाजत आला की मग यात बारीक चिरलेले टोमॅटो घाला आणि परता. टोमॅटोचे पाणी होत आलं की मग यात आपण तयार केलेलं वाटण घाला. व 5 ते 7 मिनिटं हा मसाला भाजून घ्या. मसाल्याला तेल सुटू लागलं की मग यात मुरवत ठेवलेलं मटण घाला व या मसाल्यात 7 ते 8 मिनिटं छान भाजून घ्या. सात ते 8 मिनिटांनंतर यात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घाला व आणखीन 5 ते 6 मिनिटं हा मसाला भाजत राहा. यानंतर या भांड्यावर एक स्टीलची प्लेट झाका आणि त्यात 1 ग्लास पाणी घाला. हे पाणी गरम झालं की मग तेच मटणात घाला. आता हे मटण पूर्णपणे शिजू द्या. 15 ते 20 मिनिटं तरी मटणाला शिजायला लागेल.
या दरम्यान मटण खाली लागणार नाही व ते सुकं होणार नाही याची खास काळजी घ्या, कारण या मटणाला रस्सा भरपूर असतो. त्यामुळे गरज वाटल्यास यात थोडंसं गरम पाणी घाला. 15 ते 20 मिनिटांनंतर तेलाचा छान तवंग वर आला आणि मटण शिजलं की समजा तयार झाला अस्सल झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा.